तर मित्रांनो, ओंकारेश्वरला येण्यासाठी दोन मार्ग. पहिला मार्ग म्हणजे खांडवा, की जो जिल्हा आहे, आणि दुसरं म्हणजे इंदोर. खांडवा हे ओंकारेश्वर पासून 75 किलोमीटर अंतरावरती. तिथे येण्यासाठी तुम्हाला बसने 120 ते 150 रुपये घेतात, आणि इंदोरवरून ओंकारेश्वरला जायचं असेल तर हे 80 किलोमीटरचं अंतर, ह्याला घेतात 140 रुपये. उज्जैन ते ओंकारेश्वर तिकीट आहे 250 रुपये प्रति व्यक्ती. सकाळी 7 ते 8च्या दरम्यान उज्जैनच्या बस स्टँडवरून गाड्या ओंकारेश्वरला निघतात. एक पोहा घेतलाय, त्या पोहावर तरी पण नाही. आता म्हणले आपल्याला तरी शिवाय पोहे चालत नाही, तरी सुद्धा पहिल्यांदा खायला. ओंकारेश्वर बस स्टँड ते ओंकारेश्वर मंदिर रिक्षावाला तुमच्याकडून 20 रुपये घेईल. ओंकारेश्वर मध्ये आल्यानंतर गजानन महाराज भक्त निवास मध्ये या. अल्पधारात राहण्याची सोय इथं आहे. डॉर्मेटरी बेड्स फक्त 60 रुपये मध्ये प्रति व्यक्ती इथे भेटतं. ह्याचं बुकिंग आहे दुपारी 4 वाजल्यापासून. आता आपण चाललेलो आहे ओंकारेश्वरला. नाही दीदीजी, नाही दीदीजी, असं इथं बोर्ड दिसतोय. आपल्या घरापासून 1000 किलोमीटर अंतरावरती आपण बाहेर गेलेलो असतो, आणि त्यावेळेस आपल्याला मराठी भाषिक कोणतरी भेटतं, तर आपल्याला आपुलकीचा हेवा वाटतो. तर कुठून आलात? अहमदनगर. अहमदनगरवरून. एकच मिनिट. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. किती जण आले तुम्ही? आम्ही 50 जण आहे. 50 जण आहे. हो, नगरचा ग्रुप आहे सगळा. पूर्ण नगरचा ग्रुप आहे का? हो, पूर्ण नगरचा आहे. एकदा होऊन जाऊ द्या, गजर होऊन जाऊ द्या बोले बाबाचा. हर 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 महादेव, हर हर महादेव. चला मित्रांनो, आपल्याला आपल्याच गावाकडच्या म्हणजेच नगरच्या हे आज मावशी घाट पडल्या होत्या, आणि पाहू शकतो मित्रांनो, नर्मदा नदीच्या पुलावरती आहे आम्ही, आणि आज चालू आहे ओंकारेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी. नितिन भाई किधर हो यार? तर खूबसूरत सफर यहाँ पे जारी है. अब दर्शन करने के बाद हम जाएंगे नर्मदा नदी की परिक्रमा करने के लिए. म्हणजे जाणार आहे आम्ही, आणि सुंदर ब्युटिफुल नजारा आहे बघा इथं. खरंच अप्रतिम नजारा आहे. सुंदर सुंदर आहे, सुंदर. मित्रांनो, असं सीन आहे इथं. 300 रुपयाला जलद दर्शन भेटतं इथं, आणि आता लय मोठी रांग आहे. पाहू शकता, दाखवतो थांबा. हर हर भोले. दुपारच्या या भर उन्हामध्ये सुद्धा या मंदिराला खूप गर्दी होती. जवळजवळ 2.5 तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला. दर्शन घेतलं आम्ही. असं म्हणतात की ओंकारेश्वर मध्ये येऊन मामलेश्वराचं जर आपण दर्शन नाही घेतलं तर ही वारी आपली अपूर्ण होत असते. मग इथं आलं ना, वर आपल्याला जाते, पण परिक्रमा पतला जायचं म्हणजे इथनं खाली जायला लागत आपल्याला. तर असं खाली जायचं. नदी कितना दूर है अभी? 1 किलोमीटर यहाँ से 1 किलोमीटर. और जो लास्ट का मंदिर है वो कितना है? कौन सा? वो जो क्या है बोलते हैं यार, वो प्राचीन मंदिर है, उसका सिर्फ खांबी है. वो 5 किलोमीटर है यहाँ से. मध्ये हर काल हर दुःख हर दारिद्र्य हर. तर ओंकारेश्वरला इथं आलोय मित्रांनो. तर खूप जबरदस्त आहे. या परिक्रमाला जायचं आहे आता, पण आता आमच्याकडे एवढा टाइम नाही. परंतु इथं आल्यानंतर खूप शांती आणि आत्मिक समाधान तर लाभलंच. आणि ढाई घंटे में पूरी होती है सर. और वहाँ पर बहुत प्राचीन मंदिर घूमने को मिलेगा आपको. मिलेगा? अरे ठीक है. नाम क्या आपका? मेरा नाम कपिल मालवी है. सर, इनका नाम है कपिल मालवी ने हमें बहुत अच्छा मार्गदर्शन किया. उनका स्टॉल है. भाई साहब कभी आओ तो विजिट करना. जी जी. चलो, जय श्री महाकाल. श्री महाकाल, हर हर महादेव. हाँ. मैं आपको सर्वप्रथम आपको जेपी चौक पे जाना पड़ेगा, पुराने पुल पे. पुराने पुल से आपको सीधे हाथ पे इधर. आप इधर उसे उतरोगे तो सीधे हाथ पे. परिक्रमा में कितने मंदिर होगी? परिक्रमा में कम से कम 300 से 400 मंदिर है.
छोटे बड़े सब मिला के। बाकी ऐसे तो सर्व बहुत सारे मंदिर है। मामा तर मित्रांनो आहे ना, मंदिराच्या समोरच एक मंदिर आहे, इथं डाळ आहे, एक कढी आहे आणि काय होतं शेवाची भाजी, चावल आणि चपाती. ह्याच्यात अनलिमिटेड काय काय माहिती आहे का, तर चपाती आणि हे सगळं अनलिमिटेड आहे आणि फक्त पापड आणि चावल आहे ना ते फक्त अनलिमिटेड नाही. इथं 120 रुपयाला थाळी इथं आणि दुकान बघू शकता तुम्ही. इथं हॉटेल आहे, ब्राह्मण भोजनालय आहे इथं, असं जेवण आहे. मित्रांनो, महाबळेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही गोमुख घाटावरती निघालो. तेवढ्यात आम्हाला जळगावचे महाराज भेटले आणि त्यांनी आम्हाला खूप महत्वाची माहिती सांगितली. आपण जे डावीकडे बघतोय ते आहे ओंकारेश्वर मंदिर. ओंकारेश्वर हे स्वयंभू आहे आणि ममलेश्वर जे आहे हे ज्योतिर्लिंग आहे. आपण जे बघतोय हा पाठीमागे जो बघतो हा पर्वत, या पर्वताचं नाव आहे मांधाता पर्वत. आजपासून जवळपास 3 ते 4 हजार वर्षापूर्वी राजा मांधाता होऊन गेले. त्यांनी तर तपश्चर्या केली आणि एक ते म्हणजे खूप मोठे शिवभक्त होते. त्यामुळे या पर्वताचं नाव त्याच्या नावाने पडलं राजा मांधाता पर्वत. मांधाता पर्वताच्या उत्तर दिशेला वाहते कावेरी नदी आणि दक्षिण दिशेला वाहते नर्मदा नदी. नर्मदेच्या उत्तर तटाला आहे ओंकारेश्वर भगवान आणि दक्षिण तटाला आहे ममलेश्वर भगवान. इथून समोर अर्धा किलोमीटर लांब आपण जर गेलो तर तिथं कावेरी, नर्मदा आणि कावा तिघांचा त्रिवेणी संगम आहे. समोर जो बघतोय आपण हा झुला पूल आहे. हा झुला पूल आहे आणि झुला पूलच्या पलीकडे नर्मदा सागर परियोजना आहे. पॉवर स्टेशन आहे, तिथं विद्युत तयार होते. सकाळी जवळपास 3 वाजेपासून 4 वाजेपासून जशी म्हणजे विजेची गरज असते त्याप्रमाणे ते लोक पाणी सोडतात. हा खाली जो घाट आहे, हा घाट दिसतो आपल्याला, हा गोमुख घाट. इथं गोमुखातून नॅचरली पाणी पडतं, शिवलिंगाला अभिषेक होतो नॅचरली. बरेच लोक नर्मदा परिक्रमा करतात. तर नर्मदा परिक्रमा ही जवळपास गृहस्थ जे करतात ही 3.25 महिन्यामध्ये पूर्ण होते. 3 महिने 13 दिवस जवळपास लागतात त्याला. तर जिथून परिक्रमा सुरू केली, इथून आता जर आपण ओंकारेश्वर परिक्रमा सुरू केली तर परिक्रमा सुरू करत 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 भरूचला जातात. भरूचला नर्मदा ही समुद्राला मिळते. त्या ठिकाणी नावेने ओलांडून उत्तर तटाला जातात. उत्तर तटावरून मग परिक्रमा पूर्ण करत करत अमरकंटकला, जिथून उगम स्थान आहे नर्मदाचं, तिथं पोहोचतात. तिथून पोहोचल्यानंतर मग परत अमरकंटकून परत इथं येतात. तर असे जवळपास गृहस्थ म्हणजे आपण चालणारे जर 25-30 किलोमीटर रोजचं जर आपण चाललो तर 3.25 महिने लागतात गृहस्थांना. आणि जे संत महात्मा आहेत त्यांना 3.25 वर्ष लागतात. 3 महिने 13 दिवस जवळपास काळ लागतो. चतुर्मासामध्ये महंत लोक परिक्रमा करत नाही. एकाच ठिकाणी जर थांबले तर त्या ठिकाणी 4 महिने ते थांबतात. असं ओंकारेश्वरचं महत्त्व आहे. आणि ओंकारेश्वरमध्ये नर्मदा का हर कंकर शंकर माना जात आहे. इथला तुम्ही कुठलाही दगड घ्या, लहानसा हे घेतला तर शंकराचं स्वरूप आहे. नर्मदे शिवलिंगचं खूप महत्त्व आहे. आणि ओंकारेश्वर भगवान स्वयंभू आहेत. ममलेश्वर भगवान हे आहेत, हे ज्योतिर्लिंग आहे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 4थं ज्योतिर्लिंग आहे. दोघांचं दर्शन केल्यानंतर परिपूर्ण दर्शन आपल्याला होतं. गोमुख आहे ना, तर ती खालू नाही म्हणते बाबा, तिकडे खाली जेल आ गया ना. हाँ, पण नीचे है क्या वो? ये आगे, ये चप्पल निकाल लो, गिर जाएगा यार. ओंकारेश्वरला जायच्या अगोदरच आम्ही भरपूर रील्स पाहिल्या होत्या इंस्टाग्रामवरती आणि ठरवलं होतं की आम्ही पण गेल्यानंतर ह्या बोटीमध्ये बसेन आणि बसलो सुद्धा. ह्या बोट मध्ये बसायला किती रुपये लागतात हे आपण वर्माजीकडून जाणून घेऊयात. हरिओम वर्मा नाम है, वही साहब नाव का काम करता हूँ. ये नाव चलाता हूँ यहाँ से ओंकारेश्वर से. आपका? सुरेंद्र वर्मा. अच्छा अच्छा. हाँ. भाई हो. अभी इधर नाव का कैसा चलता है? जब नाव का ऐसा चलता है भाई साहब कि यहाँ से जैसे अभी अपन ब्रह्मपुरी घाट पे है,
यहाँ से ब्रह्मपुरी घाट से जैसे सामने ओमकारेश्वर मेन ज्योतिर्लिंग दिखता है, वो सामने ये ओमकारेश्वर मेन ज्योतिर्लिंग है, जहाँ से अपन बोट के द्वारा नर्मदा नदी में लेके जाते हैं बोट से और मंदिर के गेट पे छोड़ते हैं, जिसका चार्ज 50 रुपये रहता है एक सवारी का। एक बोट में हम छोटे बड़े मिला के बच्चे सहित 10 लोग बिठाते हैं। यहाँ से डायरेक्ट मंदिर को छोड़ते हैं, मंदिर वहाँ से 32 स्टेप चढ़ के ओमकारेश्वर मंदिर है डायरेक्ट। वहाँ दर्शन करने के बाद में अपन फिर रिटर्न बोट में पिकअप करते हैं वहीं से। फिर ये सेकंड ब्रिज जो दिख रहा है यहाँ से फर्स्ट और सेकंड ब्रिज, उसके आगे लेके जाते हैं जहाँ पे आदि गुरु शंकराचार्य जी का 108 फीट का स्टेच्यू है, वो दिखाते हैं। और इधर के साइड में जो ओमकारेश्वर मंदिर के ठीक सामने ममलेश्वर मंदिर है, जो कि ओमकारेश्वर और ममलेश्वर 2 का दर्शन करने से ही एक ज्योतिर्लिंग अपना पूरा होता है। ममलेश्वर ड्रॉप करते हैं, जहाँ से दर्शन करना ही अपना एक ज्योतिर्लिंग पूरा होगा जब दर्शन होगा ममलेश्वर का, तब ममलेश्वर दर्शन का लास्ट पॉइंट ड्रॉपिंग रहता है, जहाँ से दर्शन करके आप सीधे गाड़ी के पास में चले जाओगे। ये बोट का काम रहता है। इधर बोट का प्राइसिंग कैसा होता है? बोट का प्राइसिंग ऐसा रहता है भाई साहब, अगर आप हाफ राउंड करते हो तो जैसे नर्मदा कावेरी संगम, पावर हाउस, आदि गुरु शंकराचार्य और ओमकारेश्वर, ये 4 पॉइंट करते हो तो पर पर्सन का 150 का रहतेगा। हाँ, इसमें अगर आप कस्टमर 10 रहते हैं, जैसे 10 कस्टमर बिठाते 1500 बनता है 1500 रुपये। लेकिन अगर आप कंस्ट्रक्शन करना चाहते हो तो 1100 रुपये में पूरी बोट सेपरेट देते हैं, जिसमें 1 से लगा के 10 आदमी तक बैठ सकते हैं। ये हमारा पर्सनल जो होता है तो हाँ, पर्सनल बोट का 1100 रुपये बताया ना भाई साहब आपको मैंने। तो ठीक है, कभी आओ तो। नाम क्या है आपका? हरिओम नाम है भाई साहब। बोट का नंबर क्या है? 60 नंबर बोट है, माजीराज बोट सर्विस, जो कि है आपके सामने खड़ी है। बोट नंबर 60। मोबाइल नंबर नर्मदा वाचवा, नर्मदा जगवा आणि नर्मदा स्वच्छ करा. खरंच या नदी माता आपण स्वतःहून स्वच्छ ठेवाव्यात. जल है तो कल है.